कसली भारी टेस्ट आहे ना याची. मी काय म्हणते, इथल्या आचार्याला भेटलं पाहिजे आणि त्याला विचारलं पाहिजे कसं केलंय ते. आणि आणि काय, घरी जाऊन तसं करायचं आणि खाऊ घालायचं. आता तुम्हीच मला सांगा, जीजी मामा जेडी मामी यांना असलं जेवण खायला भेटणार आहे का? खरंय बाई तुझं. काय तर असतं तुमचं. शितले, तू पण काही कमी सुगरण नाही. तिकडे गेल्यावर कसं होणार आहे काय माहित माझं. तुझ्या हातचं खायची सवय लागली ना. होय हो, तिथं आर्मीतलं जेवण कसं असतंय हो? काय माहित. आता मी तरी कुठं गेलो अजून बॉर्डरवर. आता गेल्यावर कळलंच की. पण शितले, आमच्या बेळगाव ट्रेनिंग सेंटर मध्ये ना भारी द्यायचे जेवण. म्हणजे तिकडे मी चांगलंच असेल. हा, बरं झालं बाई. खाऊन पिऊन टुनटुनीत राहा म्हणजे झालं. काय म्हणलेस? टुनटुनीत. मॅडम, फौजीने कधी ठुणठुणीत होऊन चालत नाही, ठणठणीत असावं लागतं. आणि तिकडे तर सगळे फौजी जेवण बनवतात. म्हणजे खूप असतो, जेवण बनवायच्या ड्युट्या असतात. कळलं का? होय. आणि मग लढाई गेल्यावर किंवा मग एखादं मिशन चालू असेल तेव्हा काय करतात? तेव्हा काय, सुका मेवा बदाम खारीक असंच काहीतरी खाऊन दिवस काढायचं. एवढं ना काय होणार आहे? शिकले, फौजी सगळ्यात आधी देशाचा विचार करतो, आपल्या पोटाचा नाही. एकदा का देशाच्या रक्षणाची शपथ घेतली ना, मग जीव गेला तरी बेहत्तर. आर्मी बॉर्डर या सगळ्याबद्दल बोलताना ना एक वेगळीच चमक येते बघा तुमच्या डोळ्यात. लई भारी वाटत. तुम्ही जेव्हा बॉर्डरवर जाल ना तेव्हा मी तुमच्यासाठी चटण्या लाडू तिखट मिठाच्या पुऱ्या म्हणजे जे काही जास्त दिवस टिकल ना असं काय बनवून देणार आहे बघा. म्हणजे काय खरं नाही माझं. नुसतं खायचं घेऊन जायला लागते वाटतं. हा, मग घराची आठवण आली नाही पाहिजे एवढं सगळं करून देणार आहे. घरच्या जेवणाची आठवण नाही येणार, पण तुझी जेव्हा कसलं भारी वारा सुटलाय ना. आणि वारा किती काय करत होतीस? पडली असतीस म्हणजे काय लहान प्रगत वागत असतीस का तू? अहो, अशी कशी पडले असते? तुम्ही आहात की सांभाळायला? अगं मी आज आहे, उद्या तिकडे बॉर्डर गेलं कोण असणार आहे? अहो सॉरी, पण एवढं का चिडताय? हे बघ बघ, अजून ठोकं कमी झालं नाहीत माझं. तुला कसं कळत नाही का शितले? तुझ्याशिवाय अजून कोण आहे मला हक्काचं? शितले, मला आईचा चेहरा बी आठवत नाही ग. तिचा फोटो बघितला ना, असं वाटतं कुठल्या बाईचा फोटो बघतोय. वडिलांचं बी तसंच. आणि मामाकडे राहायला आलो तेव्हा काही कळत नव्हतं ग. एवढं कळत होतं की दुसऱ्या घरी आलोय. आता आपल्याला शहाण्या माणसासारखं मोठ्या माणसासारखं वागलं पाहिजे. मामा खरंच देव माणूस आहे. त्याला मला कधीच कमी जाणून दिलं नाही की मी बाहेरच आहे म्हणून. जेडीच्या दिन माझ्या त्यानं कधीच फरक केला नाही ग. जीजी मामी सगळ्यांनीच माझी काळजी घेतली, सगळ्यांनी माया केली माझी. पण पण आपलं काहीतरी सांगावं, मनातलं सगळं भुलून टाकावं असं कुणीच नव्हतं बघ कधी. चुलते चुलते असतात तिथे गावालाच, त्यांचा कधी संबंधच येत नाही. भावंड नाही, जे आहेत ती विकेंड राहुलेच.
जीवाला जीव देतील, पण शिकले तू या सगळ्यांच्या पलीकडचे शिकले. तू तू माझा जीव आहे शिकले. माझ्या आयुष्यातली एकमेव व्यक्ती आहेस तू, जी माझ्या हक्काची आहे. माझ्या तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी शिकले. भाऊजी, मी बी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. मी कायम तुमच्या बरोबर राहील आणि तुम्हाला सोडून कुठं बी नाही जाणार. अहो, भाऊजी, ह्यांना लय की पुळका. बाहेर काय जाऊन या, बायकोला फिरायला काय घेऊन जा. ती मस्त तिकडे मजा मारत असतील आणि काम सगळी माझ्या बोकांडी. काय फेडरेशन अध्यक्ष का काय झालं? तुम्ही आणि भांडी घासताय का फेडरेशन अध्यक्ष कधी भांडी घासत नाही का? नाही तसं नाही, कायम तुमची सून दिसती म्हणून म्हंटल. बरी कायम सूनच दिसती. आता बचत गटाची फेडरेशनची काम काय मला कमी असतात वय? दिसभर मी तिकडेच असती म्हणून माझी सून येते. तुम्हाला येळ असेल तर तुम्ही बी येता का? या या या, 4 भांडी घासून जावा. नाही बाई, आव या की. नाही नाही, या या. अगं नाही बाई, तुझं तू काम कर, मला लय काम अहो, आहेत. जरा आधी मदत कुठं करा लागत की. बसायचं.